श्रोत्याहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण योग प्रशिक्षक डॉक्टर मोहन कवठेकर यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. श्रोत्याहो, याच मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. सर, आपण घरच्या घरी काही सोपी आसनं करू शकतो का आणि ती कोणती आहेत? घरोघरी तुम्ही सर्व प्रकारची आसनं करू शकता, परंतु तुम्ही ज्यावेळी सुरुवात करणार आहे त्यावेळी कुठल्याही पद्धतीत घरून आसनं करू नका. स्वतःहून किंवा एखादं चित्र बघून किंवा एखादा व्हिडिओ बघून करू नका, किंवा तर सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघून कुठल्याही प्रकारची आसनं किंवा प्राणायाम कधीही करायला जाऊ नका. कारण कसं असतं की आपण इकडे स्वतः करत असतो, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय करता हे कळत नसतं. ते सूचना जरी योग्य देतात, पण समोरची व्यक्ती त्याप्रमाणे करते की नाही हे समजून येत नाही त्या व्यक्तीला. त्यामुळे आपल्याकडून काही चुका जर घडल्या तर चुकीच्या पद्धतीचे उलटे परिणाम शरीरावर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो आपण काय करायचं की सुरुवातीच्या टप्प्यात कुठलाही योग वर्ग जॉईन करा. तिथं जाऊन तुम्ही तज्ज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा शिकून घ्या आणि नंतर आपल्या शरीराला मानवेल, सोसेल आणि आपल्याला योग्य असतील ती आसनं तुम्ही घरात पुन्हा आयुष्यभर करायला हरकत नाही. सर, आजकाल लोकांमध्ये मानसिक ताण, चिंता वाढलेली दिसते. योगासन आणि प्राणायाम या मानसिक ताणासाठी कसे उपयुक्त आहेत आणि हे कमी करण्यासाठी कोणती आसनं लोक घरच्या घरी करू शकतात? बघा, आपला मुद्दा मानसिक ताण या विषयीचा आहे. तर आत्ताचं धकाधकीचे जीवन आहे, खूप धावपळ आहे, अनेक IT सेक्टर्स असतील किंवा इतर, त्यामुळं ताण खूप वाढलेत, त्यांचे वर्किंग आवर्स पण वाढलेले आहेत. आणि अशावेळी ह्या लोकांना एका टोकाहून गावाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन आपला जॉब करायचा असतो, सर्व्हिस करायची असते. बऱ्याचदा त्यांना त्यातून वेळ काढणं खूप अवघड आहे. संसार आहेत, अवतीभोवतीचे परिवार आहेत, ह्या सगळ्यातून वेळ काढणं खूप अवघड असतं. परंतु ज्यावेळी ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच वेळी आपलं आरोग्य सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पहिला आपला प्रेफरन्स आपल्या आरोग्याला द्यायला पाहिजे. जर आरोग्य आपलं ठीक नसेल आणि आपल्या कामाची दगदग पण जास्त असेल आणि आपण आरोग्याकडे बघत नसू तर मात्र मानसिक ताण खूप आपले वाढणार आहेत. कारण कामाची दगदग आणि शरीराची हालचाल कुठलीही नाही तर अवयव आपले स्थूल होतात, त्यांचं कार्य हे कमकुवत होतं, त्यांची क्षमता कमी होते आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर आणि दिसायला लागतात. शरीरावर दिसले की ते परत मनावर दिसायला लागतात आणि त्यातून आपल्याला मानसिक आरोग्य आपलं बिघडतं, भावनिक आरोग्य परत बिघडतं. त्यामुळे आपली राग, चिडचिड, द्वेष हे सगळ्या गोष्टी त्यातून निर्मिती होते. हे होऊ नये यासाठी आपल्याला स्वतःच्या जीवनातला रोजचा 1 तास आपल्या आरोग्याचा आपला कंपल्सरी सगळ्यांनी काढणं खूप गरजेचं आहे. योग आहे कुठलेही चालतात, आपल्या सर्व प्रकारचे योग आपल्याला करायचे आहेत, यासाठी कुठलंही बंधन नाही आहे. योगशास्त्रामधला प्रत्येक घटक आपल्या शारीरिक ताण असतील, मानसिक ताण असतील किंवा भावनिक समस्या असतील, या सगळ्यांच्यावर हा रामबाण उपाय आहे. सर, यासोबतच हल्ली पाठीचा त्रास, लठ्ठपणा, डायबेटीस, ब्लड प्रेशर यासारख्या आजारची संख्या वाढताना दिसते. तर ह्या आजारांमध्ये योगाभ्यास कसा मदत करतो? आता आपण तोच विषय घेतला होता थोड्या वेळापूर्वी की या मानसिक ताण नंतर ह्या मानसिक ताणाचे किंवा आरोग्य आपलं चांगलं नसल्यामुळं परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतात. मग तुम्ही म्हणता तसं लठ्ठपणा किंवा डायबेटीस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील, हे पाठोपाठ ह्या शरीराला आपल्या स्पर्श करायला चालू होतात आणि मग त्यातून आपल्याला बाकीच्या इतर एका व्याधीवरून त्याची औषधं आपण घेतो तर त्या औषधांमुळे दुसऱ्या व्याधी चालू होतात. तर अशी गोळ्यांची साखळी तयार होते आणि समस्या ह्या वाढत राहतात आणि व्याधी पण वाढत राहतात आणि ह्या गोळ्या आपल्या आयुष्यभर सुटत नाहीत. तर अनेक वेळा आम्ही योग वर्गावर बघितलंय की योग वर्ग ज्यावेळी जॉईन केले त्यावेळी अनेक प्रकारच्या लोकांच्या समस्या सुटलेल्या आहेत. इव्हन लठ्ठपणा, वजन वाढणे, मानसिक आरोग्य बिघडणे किंवा बाकीच्या इतर समस्या असतील तर ह्या सुद्धा समस्या 100% त्यावरचा हा रामबाण उपाय
सर, आपण जेव्हा योगासनं करत असतो तर त्याच्यासाठी योग्य वेळ कोणती, की यावेळी योगासनं केल्यावर त्याचा फायदा शरीराला जास्त होतो, अशी वेळ कोणती? बघा, आपण सकाळी रोज लवकर उठायला पहिल्यांदा पाहिजे. ब्राह्ममुहूर्तावर साधारण 4:30 ते 5:30 या दरम्यान रोज उठावं असं योगशास्त्र सांगतंय. त्यानंतर आपण आपले बाकीचे विधी सगळे आवरून थोडंसं 1 तास आपला आरोग्याचा जो असतो तो आरोग्याचा वेळ शक्यतो सकाळी असावा. कारण काय आहे, पहाट किंवा सकाळ, तर यावेळी काय होतं की ओझोनचा तर हवेमधून खाली आलेला असतो आणि ऑक्सिजनचं मुबलक प्रमाण त्यामध्ये असतं. दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषण विरहित ही हवा असते. आवाजांचा पण त्रास आपल्याला त्यामुळे होणार नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धुराचा त्रास होणार नाही, धुळीचा त्रास होणार नाही आणि अत्यंत शुद्ध आणि सात्विक असं वातावरण त्यावेळी असतं. आणि यावेळी सकाळच्या वेळी, पहाटेच्या वेळी योगाभ्यास केलेला सगळ्यात चांगला. आता समजा की आपल्याला दिवसभरात कामं खूप असतात आणि वेगवेगळे शिफ्ट आहेत कामाच्या, तर त्यानुसार तुम्ही संध्याकाळची वेळ थोडीशी उन्हं खाली झाल्यावर आपण योग करायला हरकत नाही. परंतु जास्तीत जास्त प्रेफरन्स हा आपला पहाटेच्या वेळी द्यावा असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली दैनंदिनी सगळ्यात महत्वाची आहे. यामध्ये तिची सुधारणा आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. आताच्या काळात काय होतं, उशिरा जेवणं, उशिरा झोपणं, टीव्ही, मोबाईल यामुळं थोडंसं उशिरा सगळ्या गोष्टी घडतात, परंतु त्याचे परिणाम पण तशाच पद्धतीचे आपल्यावर दिसायला लागतात. लवकर उठणं होत नाही आणि मग सगळ्या क्रिया उशिरा होत गेल्या तर जीवनचक्र बिघडतं. तर या दैनंदिन चक्रामध्ये सुरुवातीला पहाटे उठणं सगळ्यात महत्वाचं आहे. नंतर थोडा वेळ शौचविधी वगैरे आपले क्रियाकर्म सगळ्या आवरून आपण योगाभ्यास 1 तासाचा गरजेचा आहे. आता खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडंसं बघितलं तर 8 ते 10च्या दरम्यान आपल्याला नाश्ता व्हायला पाहिजे. नंतर काही आपली कामं आवरून 12 ते 1च्या दरम्यान दुपारचं भरपेट जेवण असावं, पोट भरून असावं. आणि तिसरा टप्पा म्हणजे संध्याकाळी साधारण 6 ते 7च्या दरम्यान संध्याकाळचं जेवण असावं. आता दुपारचं जेवण भरपेट म्हणजे काय, योगशास्त्राच्या नियमाप्रमाणे 3 भाग करायचे आपल्या शरीराचे. त्यामधला 1 भाग अन्न, दुसरा भाग पाणी आणि तिसरा भाग हा हवेसाठी मोकळा ठेवावा. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या व्याधी आपल्या शरीराला शिवणार नाहीत. अन्नपचन सुलभ व्हायला खूप मदत होईल आणि जितकं अन्नपचन छानपैकी आपल्याला पचेल तेवढं आपलं आरोग्य चांगलं राहील. सर, योगासनं करत असताना खाण्यापिण्याची काही पथ्य पाळणं गरजेचं आहे का? हा, अगदी नक्कीच खाण्यापिण्याची पथ्य पाळणं गरजेचं आहे. परंतु बघा, आपलं मानवी शरीर हे शाकाहारी आहे, ही पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मांसाहार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी तो शरीराला मानवत नाही. कारण आपलं शरीरच पहिल्यांदा अल्कलाईन आहे आणि मांसाहार जर आपण करायला लागलो, ऍसिडची निर्मिती शरीरामध्ये ते पचवण्यासाठी जास्त होते आणि अन्नपचन व्हायला वेळ लागतो. आपलं जर जीवनचक्र बघायला गेलं तर शाकाहार हा पचण्यासाठी अतिशय हलका आहार आहे. शक्यतो आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणातील साधारण 25 किलोमीटरच्या एरियातील पिकणारं अन्नधान्य किंवा भाजीपाला आपल्याही शरीराला पोषक असतो, कारण त्याच वातावरणात ते अन्न तयार झाले आणि पचायला सोपं आणि हलकं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार जर आपण करायला लागलो तर ते प्राण्यांचाच विचार आपण करू. प्राणी ज्यावेळी मांसाहार करतात तर त्यांचं आतडं हे कमी लांबीचं, त्यांच्या शरीरा एवढ्या लांबीचं असतं आणि त्यातमध्ये ऍसिडची निर्मिती जास्त असते आणि त्यांना ते लवकर पचतं. आपल्याकडं आतड्याची लांबी 22 फुटाची आहे. बरोबर. आणि आपलं शरीर त्या मानानं ऍसिडिक नाही, अल्कलाईन आहे. जर मांसाहार पचवायचं असेल तर ऍसिडची निर्मिती जास्त होते, खूप काळ लागतो पचायला आणि त्यानंतर अपचन झाल्याची समस्या सुरू होते ऍसिड वाढल्यामुळं. आणि ह्या ऍसिडमुळं वेगवेगळ्या व्याधी शरीरामध्ये पुन्हा निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळं आपण मांसाहार करू नये या मताचं मी. अच्छा सर, सध्या आपण बघतो की जिथं योग वर्ग घेतले जातात तिथं महिलांचं उपस्थिती ही उल्लेखनीय जास्त आहे. तर महिलांना विशेषतः ह्या योगासनांचा कसा फायदा होतो? तुम्ही म्हणता तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, कारण मी योग वर्गात अनुभव घेत असतो रोज की महिलांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त असते. पुरुष लोक
थोडंसं व्यायामाच्याकडे दुर्लक्ष करतात. हो. महिलांमध्ये कसं आहे की आपल्या शरीराची ठेवण योग्य राखणं किंवा स्थूलता कमी करणं किंवा वजन नियंत्रित करणं याकडे ते खूप गांभीर्यानं पाहतात. समजा की बाळंतपणानंतर ह्या समस्या थोड्याशा जास्त उद्भवतात यामध्ये, तर त्यानंतर त्या स्वतःच्या शरीराच्या बाबतीत खूप ऍक्टिव्ह राहतात. मग महिलांमध्ये थोड्याशा व्याधींचं प्रमाण पहिल्या बाळंतपणानंतर जास्त वाढायला लागतं. स्थूलता किंवा वजन वाढणे किंवा हालचाली मंदावणे, 40 नंतर हार्मोनल इम्बॅलन्स होणे, या सर्व गोष्टी ह्या दिसायला लागतात. समजा की व्याधींचं प्रमाण वाढतंय आणि चरबीचं प्रमाण वाढतंय, तर सायटिकासारखे सुद्धा विकार महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. थायरॉइड, पॅराथायरॉइड ह्या सुद्धा व्याधी जास्त प्रमाणात दिसून येतात. मग त्यामुळं मनामध्ये चिडचिडपणा होणे किंवा मानसिक असंतुलन होणे किंवा राग येणे छोट्या छोट्या गोष्टीचा, अदळपट करणे किंवा दुसऱ्यावर एक राग स्वतःवरचा दुसऱ्यावर काढणे शरीरावरचा, तर ह्या सर्व समस्या त्यामध्ये अनेक प्रकारच्या आम्ही बघितल्यात. तर यासाठी अतिशय सुंदर असं हे योगशास्त्र आहे. तर योगशास्त्रामध्ये, योगाच्या वर्गामध्ये आल्यानंतर अनेक प्रकारच्या समस्या कमी झालेल्या आम्ही आता बघतोय. अगदी इव्हन आत्ताच्या धकाधकी जीवनात उशिरानं लग्न होण्याच्या पण क्रिया चालू असतात आणि त्यामुळं गर्भधारणेमध्ये पण समस्या असतात. लवकर गर्भधारणा होत नाही किंवा त्यात वय आणखीन त्यामुळे वाढतं. मग अनेक प्रकारचे दवाखाने, अनेक प्रकारची औषधं होतात. मग डॉक्टर शेवटी त्यांच्यात काही दोष नसतात, परंतु वयाचा परिणाम त्यांच्यावर होत असतो शरीरावर. तर डॉक्टर आमच्याकडे बऱ्याचदा असे पेशंट पाठवत असतात यांना सांगून की योग तुम्ही सुरू करा, म्हणजे तुमच्यात वजन पण कमी होईल आणि गर्भधारणेला सुद्धा फायदा होईल. तर अनेक महिलांना ह्या गोष्टीचा फायदा झालेला आम्हाला दिसून आलाय. अच्छा सर, बऱ्याच शाळांमध्ये किंवा बऱ्याच लोकांमध्ये सध्या या स्पर्धांचं प्रमाण किंवा याबद्दल असलेला अवेअरनेस वाढताना दिसून येतोय. तर योगासनांच्या स्पर्धा याबद्दल काय माहिती सांगाल? भारत सरकारनं साधारण 7 वर्षापूर्वी योगासनाच्या स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. या आधीच्या काळात कधी योगासनाच्या स्पर्धा होत नव्हत्या आणि सरकार मान्य होत नव्हत्या. खाजगी लेवलला असायच्या, परंतु त्यांना मान्यता नव्हती किंवा अभ्यासक्रमात सुद्धा नव्हता आणि त्यांना मार्क्स सुद्धा नव्हते. जी लहान मुलं आहेत आत्ताच्या काळात, तर त्यांना याचे मार्क मिळायचे नाहीत पूर्वीच्या काळात. आताच्या काळात काय झालंय की भारत सरकारनंच योगासन भारत ही संस्था चालू केली. त्यातील सर्व विस्कुटलेले सगळे योग प्रवाह एकत्र आणले. वेगवेगळे ऋषीमुनी वेगवेगळ्या पद्धतीने योग घ्यायचे आणि आपल्याला मानेल तसं पद्धतीनं हा योगाचा प्रचार आणि प्रसार हा चालू असायचा. परंतु स्पर्धेच्या निमित्तानं या सर्वांना एकत्र आता भारत सरकारनं बांधले आणि जगभर याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या डौलानं चालू आहे, अशाच भाषेत मला म्हणायचं आहे. अच्छा. तर इथं सुद्धा आपल्या इथं जिल्हा पातळी असेल, राज्य पातळी असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या या स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये अनेक प्रकारची मुलं प्रावीण्य आपलं दाखवायला लागलेत. बरोबर. अनेक प्रकारच्या मुला-मुलींच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात आणि त्यात प्रत्येकाचे 3 प्रकारची पदकं काढून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मार्क्स दिले जातात. आता सुवर्णपदक विजेत्याला महाराष्ट्र राज्य सरकार जवळजवळ 7 लाखाचं बक्षीस द्यायला लागले. नंतर सिल्वरला 5 लाख आणि ब्रॉन्झला 3 लाखाचं बक्षीस मिळतंय. अशाच पद्धतीनं भारत सरकारनं सुद्धा नोकऱ्यामध्ये आरक्षण ठेवलेत आणि ही आरक्षणांची सुरुवात झालेली आहे. अनेक जण नोकरीला आता लागलेले आहेत. तर खूप सारा यातून फायदा हा सगळ्यांना व्हायला लागलाय. महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा वर्ल्ड कप हा भारतात होतोय. येत्या 4 जून ते 8 जूनला अहमदाबाद इथं पहिला वर्ल्ड कप होतोय आणि खूप आनंदाची बातमी सांगायची म्हणजे सांगली जिल्ह्यातून 3 खेळाडू त्याच्या ट्रायलसाठी सिलेक्ट झालेत. अखंड भारतात प्रत्येक गावचा एक किंवा एका दुसरा कुठला तर असेल, पण सांगलीचं वैशिष्ट्य आणि वैभव आहे ही योगासन, हे आता मला आनंदानं सांगायला बरं वाटतं. बरोबर. सर, यासोबतच योगासनांमध्ये आधुनिक संशोधन होताना दिसतंय, तर या योगासनांच्या संशोधनाबद्दल काय माहिती सांगाल? योग इतका प्रचार आणि प्रसार मोठा होतोय आणि मी सांगितल्याप्रमाणे
पहिला वर्ल्ड कप सुद्धा होतो यामधला. त्याच्यातला एशियन गेम्स प्रोग्राम झालेला आहे मागच्या वर्षी. त्याच्या आधी ही एकदा झाला होता आणि पुढच्या टप्प्यात ऑलिम्पिकसाठी सुद्धा आणि कॉमनवेल्थ गेममध्ये सुद्धा याचा समावेश होत आहे. त्याच्या ट्रायल सुद्धा होत आहेत. आता यामध्ये या सगळ्या प्रचार आणि प्रसार इतका जोमात चालू असताना जगभर संशोधन सुद्धा चालू आहे. पूर्वीपासूनही चालू होतं आणि आजही चालू आहे. परंतु अत्यंत खोल असे परिणाम त्याचे दिसत आहेत. यामध्ये ओंकारावर अनेक संस्था काम करतात. अच्छा. फक्त ओंकारावर, सूर्यनमस्कार, त्याच्यावर होणारे परिणाम अनेक संस्था यामध्ये काम करायला लागलेत. याचे परिणाम अत्यंत खोलवर आणि बारीक सारीक पेशींवर आणि मनाच्या ठाव घेण्या इतपत दिसायला लागलेत. आणि याचं संशोधन अव्याहत चालूच राहणार आहे, कारण याचा अंत कुठेही दिसत नाही. संशोधन हे कंटिन्युअस चालू आहे. आणि जे ऋषीमुनींनी पूर्वी पारंपरिक शास्त्रात सांगितलंय ते सुद्धा दिसतंय, अनुभवता येतंय. परंतु अत्याधुनिक विज्ञानाला काय आहे, त्याचे पुरावे पाहिजेत. तर ते पुरावे आपल्याला दिसत नाहीयेत. कितीही प्रयत्न केला तर ते शास्त्र किती श्रेष्ठ आहे, योगशास्त्र किती श्रेष्ठ आहे, हे यातून आपल्याला सिद्ध होतंय. अच्छा. की त्याचा ठाव आधुनिक विज्ञानाला सुद्धा लागत नाहीये. बरोबर. सर, तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि योगासनांचं आरोग्यासाठी असणारं महत्व, त्याचे फायदे याविषयी सविस्तर माहिती सांगितली. योग हा केवळ व्यायाम नसून तो निरोगी आणि संतुलन जीवन जगण्याचा मार्ग आहे. यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात थोडा वेळ काढून नियमित योगाभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. ही इतकी छान माहिती सांगितली आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच योग प्रशिक्षक डॉक्टर मोहन कवठेकर यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकला. याबरोबरच आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.